सर्वांना नमो बुद्धाय व सविनय सप्रेम जय भीम. बुद्ध विहार समन्वय समितीच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या वर्षवास व्याख्यानमालेअंतर्गत सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्याख्यानाचे वक्ते आदरणीय शील सदाचार संपन्न भिक्खू विनय बोधिप्रिय यांचे मी सर्वांच्या वतीने सन्मानपूर्वक स्वागत करतो व याचना करतो. बुद्ध विहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आदरणीय शील सदाचार संपन्न गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी तसेच या व्याख्यानमालेचे मुख्य संयोजक आदरणीय पठारे सर यांना मी वंदन करते. तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या पावन स्मृतींना मी विनम्रतापूर्वक वंदन करतो व ऑनलाईन जुडलेले सर्व उपासक उपासिका भगिनी व बंधुजन माझ्यापेक्षा श्रेष्ठ व ज्येष्ठ आहेत त्यांना मी वंदन करते आणि माझ्यापेक्षा लहान व माझ्या बरोबरीचे आहे त्यांना मी सविनय सप्रेम जय भीम करते. आणि आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याता आदरणीय शील सदाचार संपन्न वंदनीय भिक्खू विनय बोधिप्रिय यांना मी याचना करते की हे भंतेजी, आमच्याकडून बुद्ध धम्म संघाप्रती जर काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी. यानंतर मी वंदनीय भिक्षूंना याचना करते की त्यांनी आम्हाला शील द्यावं आणि मी त्यांच्यासाठी शील याचना करते आहे आणि पंचांग प्रणाम करून मी शील याचना करते आहे. भंतेजींनी आम्हाला पंचशील द्यावं. हॅलो ताई. हा बोला सर. एक भंते अजून जॉईन होत आहेत. व्हायचे आहेत का? अच्छा अच्छा सर तुम्ही आराम करा ना. हा अच्छा ठीक आहे ठीक. ह्या व्याख्यानमालेअंतर्गत मागील 2 वर्षापासून ही वर्षवास व्याख्यानमाला आपण राबवित आहोत आणि या व्याख्यानमालेला आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद पण मिळत आहे. आणि या व्याख्यानमालेअंतर्गत आपल्याला घर बसल्या आपल्याला व्याख्यान ऐकता येते आणि ह्या व्याख्यानमालेमुळे इतरांच्या ज्ञानामध्ये खूप बुद्ध धम्म संघाप्रती ज्ञानामध्ये भर होत आहे आणि बुद्ध धम्म संघाप्रती सर्वांची जागरूकता वाढत आहे. आणि आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नाशिकला जे राष्ट्रीय अधिवेशन आहे त्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या कार्यक्रमाअंतर्गत आदरणीय गुरुवर्य अशोक भाऊ सरस्वती बोधी आणि पठारे सर यांची किती धावपळ होत आहे आणि त्यांना किती त्रास होत आहे. तरीही ह्या परिस्थितीमध्ये आपण ही व्याख्यानमाला सुरळीतपणे चालू करत आहोत आणि सुरू ठेवत आहे. आणि ह्या भंतेजी जॉईन झाले सर. हा मी याचना करते भंतेजींना की हे भंतेजी, आम्ही आपल्याला सर्वांच्या वतीने पंचांग प्रणाम करून आपल्याला शील पंचशील त्रिशरण पंचशीलाची याचना करीत आहोत. आपण आम्हाला त्रिशरण पंचशील देऊन उपकृत करावे. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. ओकास वन्दामि भान्ते द्वारतयेन मया कातं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि तृतीयंपि ओकास वन्दामि भान्ते द्वारतयेन मया कातं सबं अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं
याचा मी अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते ततीयम्पि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं याचा मी अनुग्रहं कृत्वा शीलं देत मे भन्ते यमहं वदामि तं आम भन्ते तस्य नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो भगवतो अरहतो सम्मा। गौतम गणवीर आपला व्हिडिओ बंद ठेवा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स तस्य अरहतो सम्मा नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि यं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि यं शरणं गच्छामि ततीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि ततीयम्पि धम्मं शरणं गच्छामि ततीयम्पि धम्मं शरणं गच्छामि ततीयम्पि संघं शरणं गच्छामि ततीयम्पि संघं शरणं गच्छामि आम भन्ते सिक्खापदं समादियामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि नादान सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अमीसुमिच्छारा सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि
मुसावादा सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं सुरामेरया मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु हीनगद्दिं साधु साधु सुरक्षितं भन्ते साधु 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 इमाय धम्मानुधम्म पटिपत्या बुद्धं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि इमाय धम्मानुधम्म पटिपत्या संघं पूजेमि. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करते आणि आजच्या कार्यक्रमाचे व्याख्याता आदरणीय वंदनीय भिक्खू विनय बोधीप्रिय यांना मी दोन्ही हात जोडून याचना करते की त्यांनी आम्हाला धम्म देसना देऊन उपकृत करावं, धम्म अमृत देऊन उपकृत करावे. सब्बासव विन्निमुक्तं सब्बसाधु गुणाकरं सब्बलोकगुरुं विरं हितं अमतमगदं सब्बादरेण वन्दित्वा सम्मा सम्बुद्धमादितो अथ धम्मञ्च संगञ्च सद्धाय मुद्धना अहंति. सर्व प्रकारच्या आश्रवातून कामाचे आश्रव, भवाचे आश्रव, दिठ्ठीचे आश्रव या सर्व प्रकारच्या आश्रवातून चित्तमलातून विमुक्त असणारे, सर्व प्रकारच्या उत्तम गुणांची खाण असणारे, सर्व प्रकारच्या महान बलांनी युक्त असे महान वीर, करुणेचा महासागर भगवान सम्यक संबुद्ध, शील समाधी प्रज्ञा या महान अर्थपूर्ण सिद्धांतावर अधिष्ठित असणारा भगवान सम्यक संबुद्धांचा निर्वाणगामी सद्धम्म, भगवंतांनी स्थापित केलेला आर्य श्रावक संघ या तीनही श्रेष्ठ रत्नांना, महान रत्नांना श्रद्धापूर्वक, विनम्रतापूर्वक त्रिबार अभिवादन. ज्यांच्या अथक परिश्रमातून घडून आलेल्या धम्मक्रांतीमुळे या देशातील कोट्यावधी लोक स्वच्छंदीपणे श्वास घेत आहेत, थाटामाटात आपले जीवन जगत आहेत. ज्यांच्या अनुकंपेतून बुद्ध धम्म आणि संघ या त्रिरत्नांचे पवित्र संस्कार मिळाल्यामुळे आपले जीवन आदर्श ठरले, अशा या
बोधिसत्वचरित परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र धम्मक्रांतीला जीवितपर्यंत समर्पित राहून तुम्ही सर्व उपस्थित श्रोतेगण, विश्वातील तमाम मानवमात्र, चक्रवालातील सर्व प्रकारचे संपूर्ण सत्वरूप, सर्वांच्या प्रती अनंत अपार मंगल मैत्रीसह असंख्य असंख्य मंगलकाम. वर्षावास व्याख्यानमालेमध्ये आज हा मला वाटतं 79वा दिवस आहे. गेल्या 78 दिवसामध्ये बुद्ध धम्म आणि संघाच्या संबंधी, बुद्धाच्या उपदेशासंबंधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धांतासंबंधी, त्यांच्या मार्गदर्शनासंबंधी आपण पुष्कळ काही जाणून घेत आलो आहोत. सातत्याने गेल्या 78 दिवसांपासून सुरू केलेला हा उपक्रम आता अगदी समारोपाच्या जवळ येत आहे. तुम्ही आयोजकांनी इच्छिलेल्या अनेक वेगवेगळ्या विषयावर आम्ही भिक्खू संघांनी, वेगवेगळ्या भिक्खूंनी जमेल त्या परीने बुद्धाची देशना वर्णन करण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जेवढी व्याख्याने यामध्ये झाली, जे उपासक उपासिका तुम्ही हा जेवढा प्रयत्न आपण या ठिकाणी केला, या सर्व प्रयत्नांचा उद्देश या भारतवर्षामध्ये पुन्हा एकदा बौद्ध संस्कृती रुजावी, बुद्धाचे विचार रुजावेत, अधिकाधिक तथागतांचा धम्म लोकांच्या पर्यंत पोहोचावा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आदर्श आणि त्यांचे स्वाभिमान, बाबासाहेबांनी दिलेले दिशानिर्देश हे आपणाला अधिकाधिक आत्मसात करता यावे, त्यामध्ये आपणाला स्वतःला ऍक्टिव्हेट करता यावे, या हेतूने देखील हा उपक्रम अविरतपणे चालत आहे. यामध्ये जसं पूर्वी म्हटल्याप्रमाणे उद्दिष्ट आहे अधिकाधिक लोकांना न कळलेल्या गोष्टी जाणून घेता याव्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरानंतर जे निर्देश केलेले होते ते एका दशकापर्यंत त्या काळामध्ये चालत राहिले, त्याचा आदर होत राहिला आणि त्याप्रमाणे लोक वागू लागले. परंतु त्यानंतर एक पोकळी निर्माण झाली. ती पोकळी कशी भरून काढता येईल हे आपलं उद्दिष्ट आहे. कारणे कोणतीही असोत, परंतु जे आपल्याला दृष्टीस पडते आहे, जे आपण अनुभवतो आहे, जे आपण पाहत आहोत, हे त्यामागील असलेले सत्य आहे. कारणे त्यासाठी असणारी गौण आहे. आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी मग आपल्याला आधार कोणता? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्देशित केलेला बुद्ध धम्म आणि संघाचा मार्ग हाच त्यासाठी एकमेव आधार आहे, तोच एकमेव पर्याय आहे. आणि यासाठी म्हणून लोकांच्या पर्यंत हा संदेश पोहोचवणे, लोकांना त्या संबंधित जागृत करणे आणि जे अनिवार्य संस्कृतीच्या रूपात
किंवा जे खरोखरीच ग्रहण केल्याशिवाय संस्कृतीचे दर्शन होणार नाही, त्या मार्गावर मार्गक्रमण करणे सोपे ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात आणून देणे हा या उपक्रमाचा एक हेतू होता. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्याला ह्या गोष्टी एवढ्या सुलभ झाल्या, हे सगळं कल्पनेच्या पलीकडे आहे. परंतु हे अतिशय सुलभ झालेलं आहे. बरेच जण आपण श्रोते म्हणून या ठिकाणी जे जॉईन होत असतो, आपल्या अवतीभोवती विहारे नाहीत, जवळपास असतील तरी त्या विहारामध्ये ती सुविधा नाही की जेथे आपल्याला देशना मिळेल, जेथे आपल्याला या सर्व गोष्टींच्या बद्दल चर्चा करता येईल अशी व्यवस्थाही असेल त्या विहारामध्ये फार कमी ठिकाणात आहे. पण मग ती उणीव आहे म्हणून आपण गप्प बसावे का? किंवा आहे ती उणीव अधिकाधिक वाढवावी का? तर आपण शांत न होता, गप्प न बसता हा जो प्रयत्न चालू केला, परिस्थिती निर्माण झाली, आपणाला भेटणे अशक्य झाले. काही ठिकाणी विहारे असून सुद्धा त्या ठिकाणी एकत्रित येणे अवघड झाले. आणि अशा परिस्थितीत दूर दूरपर्यंत संपूर्ण देशभरातील लोकांना एकत्रित आणण्यासाठी ही जी कल्पना केली आणि हा उपक्रम जो सुरू केला, विशेष म्हणजे पहिल्या लाटेमध्ये कोरोना ज्या वेळेला आला तेव्हा जी सुरुवात बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने झाली ती प्रथम होती. त्यानंतर अनेकांनी महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम, अशा प्रकारचे उपक्रम जे आहेत ते सुरू केले. आणि तेव्हापासून अविरतपणे बुद्धविहार समन्वय समितीचा हा उपक्रम, हा प्रयत्न सातत्याने चालू आहे. गेल्या 1.5 वर्षापासून, त्यापेक्षा अधिक कालावधी झाला. आणि नियमितपणे आपण एकमेकांशी संवाद साधत आहोत. नियमितपणे आपण अधिकाधिक किती जाणून घेता येईल त्याचा तो प्रयत्न करत आहोत. आपल्या या वर्षावास कालामध्ये या वर्षीच्या वेगवेगळ्या विषयावर जेव्हा जेव्हा मला येता आले, आपल्या समोर बोलता आले, मी बोलण्याचा प्रयत्न केला. एक विषय माझ्यासाठी निवडला होता आणि तशी इच्छा व्यक्त केली होती तुम्ही, बुद्ध दर्शन शास्त्राच्या संदर्भात. अगदी संक्षेपामध्ये त्याचा एक परिचय मला तुम्हाला करून देता आला, जो मला कळलेला होता. बुद्ध दर्शन शास्त्र हे सर्वात अतिशय आणि अतिशय वाचता जेवढे दर्शनशास्त्र इथे लिहिले गेले किंवा आहेत आपल्याला पाहावयास मिळतात, त्यात सर्वात अधिक क्लिष्ट बुद्ध धम्म दर्शनशास्त्र आहे, बौद्ध दर्शनशास्त्र आहे. कारण बुद्धाचे मत, ज्याला धम्म आपण म्हणतो, ते एवढे डीप आहे, अतिशय गहन आहे, अत्यंत सखोल आहे. एखादा चिंतनशील, एखादा अभ्यासक त्याचा अभ्यास करून एका आयुष्यामध्ये ते पूर्ण करू शकत नाही. आणि त्याची चिकित्सा करणे तर त्यापेक्षाही त्या पलीकडचे आहे. अनेकांनी तो प्रयत्न केला आणि ज्यांनी ज्यांनी तो प्रयत्न केला त्यांच्या वेगवेगळ्या त्या चिकित्सेतून, त्यांच्या त्या दर्शनातून, त्यांनी जे शास्त्र उभे केले त्यातून जे आपल्याला जाणून घेता येईल ते देखील अतिशय आणि अतिशय विशाल स्वरूपामध्ये आहे. आपल्याला परिचय व्हावा, उद्देश असा होता बौद्ध धम्म दर्शन शास्त्राच्या संदर्भामध्ये परिचय होऊन आपल्याला जाणून घेण्याचा, की आपण व्यावहारिक धर्मामध्ये, व्यावहारिकतेमध्ये हे धर्म आपण जाणत आहोत. अभिधम्माच्या रूपामध्ये अनेक लोक साधना मार्गाने
आपल्या आभ्यंतरिक धर्माला देखील अधिकाधिक जाणून घेत आहे. चिकित्सक दृष्टीने बुद्धाचे तत्वज्ञान हेच आहे असे ठामपणे जर आपल्याला निश्चित करायचे असेल तर मग मात्र ह्या धर्मशास्त्राच्या अध्ययन करण्याशिवाय किंवा धर्मशास्त्राचा अर्थ जाणून घेण्याशिवाय आपल्याला ते शक्य नाही. हा हेतू होता. संक्षिप्त परिचय म्हणून आपण तो विषय जो आहे तो मी आपल्याला 4-6 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. आज आणि येणाऱ्या रविवारी वर्षावासाच्या संदर्भात मी थोडक्यात आपल्या समोर चिकित्सा करणार आहे. जर काही महत्वपूर्ण वाटलेच असतील आपणाला तसं प्रश्न निर्माण करणं सोपं आहे, परंतु त्या प्रश्नाचं स्वरूप काय असावं आणि खरोखरीच तो प्रश्न आहे का हे फार कमी लोकांना कळतं. त्यामुळे सर्वांसाठी अगदी मनमोकळेपणाने आपल्याला या स्वरूपामध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये त्याबद्दल चर्चा करता येणार नाही, परंतु खरोखरीच जर काही ठराविक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे जर आपल्याला हवी असतील, आतापर्यंत गेल्या 79 दिवसांपासून आपल्या या उपक्रमामध्ये आपण जे जाणून घेतले आहेत त्या संदर्भात, तर आपण 4-2 प्रश्न त्या संदर्भात जे आहेत ते उपस्थित करू शकाल. आणि मी एकटा म्हणूनच नाही तर आपल्यामधून अजून जे कोणी जाणकार आहेत आपण त्या प्रश्नांच्या उत्तराबद्दल जे आहे ते चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज मी अशोक भाऊंच्या सोबत अशी चर्चा केली की आपण हे करत तर आहोतच आणि हे आपणाला करावयाचे आहे, हा आपला निर्धार आहे, ही आपली निष्ठा आहे, हा आपला स्वतःचा प्रयत्न आहे. यासाठी आपल्यावर कोणी दबाव टाकलेला नाही, यासाठी आपल्याला कोणी आमिष दाखवलेलं नाही. आपण हे करत आहोत, स्वयंस्फूर्तीने करत आहोत आणि ही जबाबदारी आहे. आपण करत आहोत यामध्ये फार मोठी गोष्टही नाही, परंतु जे करत आहोत ते आपल्या स्वतःसाठी हितकारक आहे. आणि मला ज्याप्रमाणे माझं हित त्यातून साध्य करता आले आणि मला जो त्यातून आनंद मिळाला किंवा मला जो जे प्रोत्साहन मला त्यातून मिळाले, माझी जी श्रद्धा विकसित होते आहे याचा मला अनुभव होत आहे, ते अनेकांसाठी हितकारक करावे हा त्याचा एक उद्देश. सुरुवातीला मी आपल्याला काही वेळपर्यंत एक लक्षात आणून देतो की वर्षावास ही संस्कृती आहे. समारोपाच्या दिवशी तुम्ही आयोजकांनी मला शेवटचं जे आहे ते स्पीच करण्यासाठी सांगितलंय, पण त्या अल्प वेळेमध्ये आपल्याला हे सर्व डिस्कस करता येणार नाही. मग काही गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या आता वर्षावासापर्यंत या गोष्टी आपण आता पुन्हा ज्या आहेत व्याख्यानमाला ही कायम राहणार आहे. पण वर्षावास या संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपण कुठपर्यंत आहोत हे आपल्याला जाणून घेण्यासाठी हे 2 आजचा दिवस आणि येणारा रविवार हा मी माझ्यासाठी जो आहे तो रिझर्व केला. वर्षावास ही संस्कृती आहे. मी पूर्वी सुद्धा सांगितले आणि आपणाला कदाचित त्याचं स्मरण होईल, आपल्याला ठाऊक असेल, आपणही जाणत असेल कदाचित. संस्कृती आणि परंपरा यामध्ये फार मोठा फरक आहे. परंपरेला आधार नसतो. परंपरा ही तथ्यहीन असते, त्यामध्ये तथ्यही नाही. कोणीतरी एकाने आपल्या मनाने वेडसर माणसाने एखाद्या विकृत असलेल्याने अर्थहीन असलेल्या गोष्टी काहीतरी सुरू केल्या तर त्या लोकधर्मामध्ये सोप्या आहेत, मनोरंजनाच्या आहेत म्हणून त्या सहजपणे रुजत असतात. तसं आता देव म्हणून नाही, ज्याला हिंदू धर्मामध्ये आजकालच्या देव म्हणून ग्रहण केलं जातं किंवा मानलं जातं, देव म्हणून नाही तर गणेश उत्सवाची सुरुवात ही त्या देव या कल्पनेतून झालेली नव्हती. बरंच त्याचं वर्णन आपण ऐकतो की त्यावेळेला ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आपण असताना, पारतंत्र्यात असताना आपणाला या देशातल्या लोकांना एकत्र येण्यासाठी संधी नव्हती. आणि मग गणेश उत्सव 10 दिवसाचा सुरू केला
आणि त्यावेळेला मग वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक तिथे येऊ लागले आणि स्वातंत्र्यासंबंधी ते चर्चा करू लागले. हा त्याचा खरा उद्देश होता. म्हणजे स्वातंत्र्याची चळवळ कशी अधिकाधिक वाढविता येईल यावर चर्चा करता यावी, यावर एकमेकांची विचारांची देवाणघेवाण होईल आणि म्हणून सार्वजनिक उत्सव असं त्याला नाव देऊन त्याची सुरुवात केली गेली. परंतु ती एक परंपरा ठरली आणि आज त्याचे स्वरूप काय आहे आपण सर्वजण पाहतो. थोडक्यात सांगायचं असं होते की परंपरेला अर्थ नाही, परंपरेला उद्दिष्ट नाही, परंपरेचा जो उगम होतो त्यालाही काही उद्देश नाही आणि मग त्याची सुरुवात होते आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कालांतराने बदल होत जातात आणि ते केले जातात. ते सगळे देखील परंपरेला मान्य असतात, त्याला परंपरा म्हणतात. पण जी संस्कृती आहे, संस्कृतीमध्ये कोणीही बदल करू शकत नाही, कारण संस्कृतीची जी उत्पत्ती आहे तीच साधार आधारासहित आहे आणि तो आधार देखील निष्फळ नाही, तर त्याच्यामध्ये अर्थही आहे, त्याची कारणे आहेत, तेव्हाच त्याची उत्पत्ती आहे. आणि मग ती कारणे देखील कोणी बदलवू शकत नाही आणि त्याचा अर्थही कोणी बदलवू शकत नाही. त्याच्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा बदल देखील कोणाला घडवून आणता येत नाही. परिवर्तनशील आहे असं सहजपणे बोलणं सोपं आहे, परंतु संस्कृतीमध्ये परिवर्तन होणार नाही, कारण संस्कृती ही नेचरवर डिपेंड आहे. संस्कृती ही निसर्गाच्या आधारे उत्पन्न झालेली आहे. संस्कृती ही एखाद्या कारणाने उत्पन्न झाली, ते कारण असं म्हणजे निरर्थक नाही, निराधार नाही. बौद्ध धर्मामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये ज्या ज्या काही गोष्टी आपण अंगीकारतो, ज्या ज्या गोष्टी इथे रुजलेल्या आहेत किंवा ज्या या बौद्ध संस्कृतीमध्ये असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मार्गदर्शक आहेत, त्या प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती आहे, त्याचा इतिहास आहे, त्याला आधार आहे आणि त्याचे कारण. जसे मी सुरुवातीला देखील सांगितलेले आहे की वर्षावास ही एक संस्कृती आहे. यामध्ये कोणीच बदल घडवून आणू शकत नाही आणि कोणी तसा प्रयत्न देखील करता कामा नये. वर्षावास ही संस्कृती आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे की बौद्ध संस्कृतीमध्ये विशेषतः जे आधार आहेत ते आधार नैसर्गिक आहे. जे प्रकृतीला सोबत घेऊनच, निसर्गाला आधार मानूनच भगवान सम्यक संबुद्धांनी उपदेश केलेला आहे. आणि ते जे श्रावक आहेत त्या श्रावकांच्या मध्ये त्या गोष्टी रुजल्या आणि त्यांनी सुद्धा प्रकृतीचा स्वीकार केला, निसर्गतेचा स्वीकार केला आणि मग ह्या गोष्टी, या संस्कृतीला सुरुवात झाली, त्या संस्कृतीचा त्यांनी स्वीकार केला. जसे वर्षावास एक संस्कृती आहे, ही परंपरा तर मुळीच नाही. तर मग जर ही संस्कृती आहे तर यामध्ये आपल्याला बदल करता येणार नाही, आपण तो बदल करूच शकत नाही. बदल करणे हा गुन्हा आहे, फार मोठा दोष आहे, फार मोठा दोष आहे. एखाद्या जीवनोपयोगी असलेल्या वस्तूला जर कोणी तोडून फोडून टाकतात तर तो फार मोठा दोष ठरतो, त्याप्रमाणे अपराध ठरतो. त्याप्रमाणे ही संस्कृती जीवनावश्यक आहे. हा एक फार मोठा आधार ठरलेला आहे मानव मात्रांच्या करिता, बौद्ध म्हणून घेणाऱ्यांच्यासाठीच नाही. आणि जर यामध्ये मग आपण काही तोडण्याचा जोडण्याचा प्रयत्न केला तर हा फार मोठा दोष आहे. हे आधी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. केवळ प्रवचने, भाषणे ऐकणे, पुस्तके वाचणे हा बौद्ध संस्कृतीला विकसित करण्याचा आधार होऊ शकत नाही. आपण जे करतो आहोत, भगवंतांनी म्हटलेलं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचा उल्लेख केलेला आहे की जे तुम्ही करत आहात त्याला तुमच्या सतत विवेक बुद्धीने जागृत अवस्थेमध्ये तपासून पहा. दुसऱ्यांना वाईट म्हणणे सोपे आहे, परंतु आपल्यामधला वाईटपणा दूर करणे त्यापेक्षा कितीतरी असंख्य पटीने अवघड आहे. बुद्धाचा सिद्धांत आपणाला हे शिकवितो, बुद्धाचा सिद्धांत आपणाला हे शिकवितो की दुसऱ्याला
वाईट म्हणणे, दुसऱ्यांचे दोष शोधणे हे सोपे आहे, परंतु आपल्या उणिवा शोधून त्याला दूर करणे आणि आपल्यामध्ये जे पॉझिटिव्ह आहे, जे अर्थपूर्ण आहे, त्याला विकसित करणे ही त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक अवघड आहे. पुन्हा एक गोष्ट महत्वपूर्ण मला आपल्याला लक्षात आणून द्यायची आहे की परंपरेतील लोक, रूढी आणि परंपरेतील लोक जे करतात त्याचा कोणताही प्रभाव संस्कृतीवर होऊ शकत नाही. कारण त्या संपूर्ण गोष्टी मराठीमध्ये 3 आणि 6 जसे लिहिले जातात तसे एकमेकांच्या विपरीत आहे. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे संस्कृतीचा उगम होतो, त्याला अर्थ आहे, त्याला आधार आहे, त्याची कारण आहे. परंपरेचा कुठे उगम झाला की कोणाला ठाऊक नाही, त्याला आधार नाही, त्याला कारण नाही. ते सहजपणे कोणाच्या डोक्यात नाही, त्याने ते सुरू केलं आणि ते सुरू झालं त्यांना परंपरा नाव दिलं. आता बौद्ध धर्मामध्ये ही गोष्ट सर्वात महत्वपूर्ण आहे. बौद्ध धर्माच्या अनुयायांच्या मध्ये जी संस्कृती आहे त्यामध्ये तर ते फार महत्वपूर्ण आहे की संस्कृतीमध्ये बदल आपणाला घडवून आणता येत नाही, तसा प्रयत्न देखील आपण करता कामा नये. वर्षापास पहिल्या दिवशी देखील मी आपणाला सांगितले, मागच्या वर्षी देखील आपणाला सांगितले, आपण अन्य वेगवेगळ्या ठिकाणी देखील अनेक वेळा ऐकले असावे. वर्षापासाची सुरुवात ही सहज झाली नाही आणि तथागतांच्या अनुमतीनेच ती सुरुवात झालेली आहे. तथागतांच्या अनुमतीने ही सुरुवात झालेली. त्यामुळे या गोष्टीचं जे मूल्य आहे ते एवढं प्रचंड आहे की आपणाला बौद्ध संस्कृतीमध्ये किती शोधता येईल. त्याचे मूल्यमापन तर कोणी करूच शकत नाही, परंतु ते मूल्य जाणून घेण्यासाठी मग आपल्याला त्याचे ऍज इट इज आहे त्या स्थितीमध्ये आपल्याला ऍज इट इज अवलंबन करावे लागेल. बदल घडवून आणला आपण त्यामध्ये काही कमी जास्त केले तर मग मात्र आपल्याला ते शक्य नाही. तथागतांच्या अनुमतीने वर्षाभास या संस्कृतीची सुरुवात झाली. वर्षाभासाचा सार म्हणून मी आपल्याला या सगळ्या गोष्टी आज या ठिकाणी सांगणार आहे की गेले 89 दिवस 79 दिवस आपण हे करत आहोत आणि त्या आधीच्या वर्षाभासामध्ये आपण केले. वर्षाभासाचा आरंभ झाला कसा? बोधिसत्वाने सिद्धार्थ गौतमाने बुद्धत्व प्राप्त केले आणि बुद्धत्व प्राप्तीनंतर प्रथम उपदेश करण्याकरिता भगवान वाराणसी जवळील ऋषीपतन मृगदावनाकडे सारनाथकडे आले. सारनाथ मध्ये सुरुवात केली भगवंतांनी. 5 परिव्राजकांना भिक्खू बनविले आणि त्यांना उपदेश करून सुरुवात केली. भगवंतांचे सारनाथ मध्ये आगमन झालेले होते. ऋषीपतन मृगदावनात तो दिवस आषाढी पौर्णिमेचा होता. तेथपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत पूर्वीच्या काळामध्ये वर्षा ऋतू हा प्रचंड असायचा, म्हणजे खरंच पावसाळा आहे असं वाटायचं. अलीकडच्या काळामध्ये त्याचा तेवढा फार मोठा अनुभव होत नाही. आषाढी पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत भगवान त्या 5 जणांच्या सोबत नव्याने नंतर भिक्खू झाले अशा 61 जणांना एकत्र करून उपदेश करीत होते. आणि अश्विन पौर्णिमेला भगवंतांनी त्यांना आदेश दिला, अनुमती दिली की जा भिक्खूंनो, वेगवेगळ्या दिशेला चारिका करत करत तुम्ही धारण केलेला आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेतही कल्याणकारक असलेला हा धम्म स्वतःमध्ये आधी प्रकाशित करा. आपल्या विशुद्ध चर्येला प्रकाशित करत करत लोकांना हा धर्म सांगा आणि येणाऱ्या आषाढी पौर्णिमेला राजगृहामध्ये एकत्र या. भगवंतांनी भिक्खूंना तशा प्रकारची अनुमती दिली, तसा आदेश दिला. त्यानंतर कार्तिक पर्यंत भगवान तेथे थांबले आणि कार्तिक पौर्णिमेला भगवंतांना तेथून मोठ्या सन्मानाने निरोप दिला. भगवान पुनश्च एकदा महाबोधी वृक्षाला अभिवादन करण्यासाठी आले. काही काळ तिथे राहिल्यानंतर तिथे गया काश्यप, नदी काश्यप, उर्वेला काश्यप या काश्यप बंधूंनी तथागतांची शरणागती पत्करली. ते बुद्ध धम्म आणि संघाला शरण गेले, भिक्खू बनले. बिंबिसार राजाने
बोधिसत्वांना म्हणजे सिद्धार्थ गौतमांना परिव्राजक असलेल्या अवस्थेत राजगृहामध्ये बुद्धत्व प्राप्तीच्या पूर्वी तशी याचना केलेली होती, विनंती केली होती, तसे निमंत्रण केलं. त्यांची विनंती बोधिसत्वांनी परिव्राजक अवस्थेत असलेल्या सिद्धार्थ गौतमांनी ती मान्य केली नाही, त्याचा स्वीकार केला. आणि मग राजाचे मगध नरेश राजा बिंबिसाराचे म्हणणे होते की जेव्हा केव्हा तुला तो मार्ग प्राप्त होईल तेव्हा तू मला माझ्या प्रजेला दर्शन देण्याकरिता यावे आणि उपदेश करावा. त्याचे स्मरण ठेवून भगवान गया काश्यप, उर्वेला काश्यप आणि नदी काश्यप या काश्यप बंधूंना आपल्या सोबत घेऊन भिक्खू बनविल्यानंतर राजगृहाकडे वळले. राजगृहामध्ये भगवंतांचे आगमन झाले, ते देखील आषाढी पौर्णिमेला. आणि हे 1000च्या वर असणारे भिक्खू, पूर्वीचे असणारे ते 60ही भिक्खू तिथे एकत्र आले. त्यानंतर राजगृहाच्या अवतीभोवती असलेल्या अन्य सांप्रदायिकांचे असलेले श्रावक सुद्धा तथागतांचा उपदेश ऐकून भिक्खू बनले. कोणी कोणी गृहस्थ देखील तथागतांचे उपदेश ऐकून बुद्ध धम्म संघाला शरण गेले, आजन्म भिक्खू बनले. हजारोंची संख्या झाली भिक्खूंची. आणि बिंबिसाराने बुद्धप्रमुख असलेल्या भिक्खू संघास दान केलेल्या वेळवणात त्या सर्वांचे निवास होते. नियमित भगवान त्यांना उपदेश करीत असत. त्यावेळेला विशेष म्हणजे राजगृहाच्या अवतीभोवती वेगवेगळे सांप्रदायिक होते. त्यामध्ये आधीचाच निघंटनाथ पुत्त होता, ज्याला महावीर जैन आपण म्हणतो. आणि त्यांचेही जे श्रावक होते त्यांची संख्याही मोठी होती, अवतीभोवती त्यांचा बोलबाला होता. पण ज्यावेळेला भगवंत त्या ठिकाणी आले आणि हे हजारो भिक्खू तेथे भगवंताचा उपदेश ऐकून तेथे विचरण करू लागले, तेव्हा मात्र त्यांचा बोलबाला कमी झाला. त्यांच्यातील अनेक श्रावक त्यांचे जे आहेत ते बुद्धाकडे वळले, बुद्ध धम्म संघाला शरण गेले आणि भिक्खू बनले. एक प्रश्न उपस्थित झाला की पूर्वी म्हटल्याप्रमाणे निघंटनाथ पुत्त हा समकालीन होता आणि तो तथागतांच्या आधीचा होता. त्याच्या शिष्यांसाठी त्यांनी ती परंपरा, त्यांनी संस्कृती जी आहे ती सुरू केलेली होती. वर्षा ऋतूमध्ये ते सर्व एकाच ठिकाणी राहत, त्यांचे पेहराव सर्वांचे एकसारखे असते. त्यावेळेला एक प्रश्न उपस्थित झाला की वर्षा ऋतूमध्ये भिक्खू जर भ्रमण करतील, त्या काळामध्ये भिक्खूंच्या अंगावर केवळ एक वस्त्र असायचे, एकच अंतर्वासक, एकच उत्तरासंग असायचे. आणि भिक्खू जर भ्रमण करायचे तर त्यांच्या पावलांनी चिखलात असणारे छोटे छोटे सूक्ष्म असणारे जीव जंतू मृत्युमुखी पडतात. पुन्हा पूर्वी म्हटल्याप्रमाणे त्या काळामध्ये पावसाळ्याचे प्रमाण प्रचंड होते. आणि मग जर भिक्खू पावसात ओले होतात तर त्यांच्या अंगावरील वस्त्र देखील ओले होतात. आणि मग विवस्त्र ते राहू शकत नाही, तर ते वस्त्र, ओले झालेले वस्त्र दिवसेंदिवस त्यांच्या अंगावर ओल्या स्वरूपात राहतात आणि त्यांना व त्यामुळे शारीरिक आजार होतात, त्वचेचे रोग होतात. दुसरे महत्वाचे असे की वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना भोजन मिळत नाही, कारण पावसाळा असल्यामुळे, पाऊस सुरू असल्यामुळे तुम्ही गृहस्थ गृहिणी लोक घराच्या बाहेर पडत नाहीत, भिक्खू तुमच्या नजरेत पडत नाहीत आणि तुम्ही त्यांना ते दान करत नाही, भिक्खू कोणाला मागत नाही, त्यामुळे भिक्खू उपाशी राहू शकतात. ह्या सगळ्या गोष्टी, असे जे प्रश्न निर्माण झाले, त्यावेळेला भगवंतांच्या समोर ही परिस्थिती आली आणि भगवंतांनी एके दिवशी भिक्खूंना गोळा केले राजगृहामध्ये, वर्षावाचा वेळवणामध्ये. आणि सर्व भिक्खूंना भगवंतांनी अनुमती दिली, भिक्खूंना अनुमती देत आहे वर्षावास करण्याची. फार महत्वपूर्ण ही गोष्ट आहे. मी रिपीट यासाठीच करत आहे की अशोकभाऊंना बोललो की आपणाला हे लोकांमध्ये तत्वज्ञान सांगण्याने केवळ भागणार नाही. ज्या चुका होत आहेत आणि ते आता लोक नव्याने एक परंपरेसारखं सुरू करत आहेत, याला कुठेतरी ब्रेक लागला पाहिजे. तुम्हाला समजले, नक्कीच तुम्हाला त्याचा अर्थ कळेल, तर तुम्ही त्याचा स्वीकार करा. आणि मग भगवंतांनी भिक्खूंना गोळा केले आणि
आवाहन केले, भिक्खूंना अनुमती देत आहे वर्षावास करण्याची. वर्षा म्हणजे वर्षा ऋतू आणि वास म्हणजे निवास. वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी निवास करण्याची अनुमती देत आहे. आता भ्रमण करणे बंद झाले. मग आता भिक्खू एकाच निवासात निवास करतील तर त्यांचा उदरनिर्वाह, त्यांचे जे खाणेपिणे भोजन आहेत ते कसे होईल? आणि मग भगवंतांनी तेथे असलेल्या ग्रस्त गृहिणींना, तेथे असलेल्या अनुयायांना त्यांना आवाहन केले की तुम्ही ग्रस्तांनो भिक्खूंच्या करिता वेगवेगळ्या ठिकाणी निवास निर्माण केले पाहिजे. जसे बिंबिसार राजाने भगवंतांना आषाढी पौर्णिमेला निमंत्रण दिले की मी आपल्या सहित भिक्खू संघाची अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचाराची जबाबदारी घेतो. भगवंतांनी त्यास होकार दिला आणि बिंबिसार राजा तेवढ्या हजारो भिक्खूंची तथागतांच्या सहित अन्न, वस्त्र, निवाऱ्याची आणि औषधोपचाराची जबाबदारी पूर्ण करू लागला. अनेकांच्या मध्ये ती प्रेरणा निर्माण झाली. अनेकांना ते प्रोत्साहन मिळाले आणि त्यावेळेला मग अनेक गृहस्थ आणि गृहिणी सुद्धा बुद्धप्रमुख असलेल्या भिक्खू संघाची आणि तथागतांची ही सर्व व्यवस्था करू लागली. भगवंतांनी आवाहन केले, ग्रस्तांनो तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी भिक्खूंच्या करिता निवास निर्माण करून वर्षा ऋतूमध्ये त्यांना निमंत्रित करून त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे आणि औषधोपचाराची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. आणि सर्वांनी त्या अनुमतीचा पुरस्कार केला. ते स्वीकृत केले, भिक्खूंनी स्वीकृत केले, तेथे असलेल्या ग्रस्तांनी स्वीकृत केले आणि मग तेव्हापासून जे आहे ते वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंनी एकाच ठिकाणी निवास करण्याची ही संस्कृती सुरुवात झाली. मी पूर्वी म्हटल्याप्रमाणे तथागतांच्या अनुमतीने ही संस्कृती सुरुवात झाली. तथागतांच्या अनुमतीने, तथागतांनी अनुमती दिली वर्षावास करण्याची, वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी निवास करण्याची. तेव्हापासून ते आजपर्यंत ही संस्कृती अविरतपणे, अखंडपणे जे आहे ते रुजलेली आहे. त्याचे लाभही प्रचंड आहे. भिक्खूंना भगवंतांनी आदेश तर दिलेलाच आहे. भिक्खूंनो आपल्या ब्रह्मचर्याला प्रकाशित करा. प्रकाशित करणे याचा अर्थ अंधकार नष्ट करणे. अंधकार हा कोणत्या प्रकारचा? आपल्या आचरणातील दोष, विचारातील, व्यवहारातील असणारे दोष, विनय मार्गातील असणाऱ्या ज्या काही उणीवा त्या सगळ्या दूर करा. आणि ब्रह्मचर्या, चर्या म्हणजे जीवन पद्धती आणि ब्रह्म म्हणजे श्रेष्ठत्व असले. म्हणजे श्रेष्ठ असलेली जीवन पद्धती कोणती आहे तर कायिक, वाचिक आणि अपराध नसताना जगलेले जगणे. शारीरिक, वाचिक आणि मानसिक अपराध नसणे आणि अशा प्रकारचे दिने जगणे त्याला ब्रह्मचर्या असं म्हटलेलं आहे. आणि मग या तुमच्या जीवनयापनामध्ये हे सगळे दोष दूर करून स्वतःला प्रकाशित करा. बहुजनांच्या हितासाठी, बहुजनांच्या सुखासाठी, देव आणि मनुष्यांच्या कल्याणाकरिता आरंभिक, मध्य आणि अंतिम अवस्थेत असलेला हा उपदेश तुम्ही, हा धम्म लोकांच्या मध्ये प्रकाशित करा. तथागतांचा तो आदेश होता. आणि त्यानंतर तेव्हापासून मग सुरुवात झाली की प्रत्येक भिक्खू तुम्ही ग्रस्त आणि गृहिणींनी निर्माण केलेल्या निवासामध्ये एकाच ठिकाणी या वर्षा ऋतूमध्ये कोणी 3 महिन्याचे अधिष्ठान करून, कोणी 4 महिन्याचे अधिष्ठान करून, म्हणजे आषाढ ते अश्विन किंवा आषाढ ते कार्तिक पर्यंत असे अधिष्ठान करून भिक्खू तुमच्या बळाने एकाच ठिकाणी निवास करू लागले. आणि निवास करत असताना आपल्या स्वतःच्या धर्मनिष्ठेला विकसित करू लागले. आणि त्याद्वारे तुमच्या ग्रस्त आणि गृहिणींच्या सेवेतून जी संधी मिळाली, तुम्ही जी भिक्खूची सेवा केली, त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचार पुरविले, सानिध्यात तुम्ही आलात, तर तुम्हा सर्वांना स्वतःमध्ये विकसित केलेला जो व्यावहारिक आणि विनय धर्म आहे, तो आंतरिक धर्म आहे, समाधी भावना जी आहे, याबद्दल मार्गदर्शन केले. आणि तेव्हापासून ती वर्षावासाची संस्कृती ही सुरुवात झाली. ती आजपर्यंत तीच आहे आणि तीच असायला हवी. वर्षावास या कालावधीमध्ये मग ते अधिष्ठान 3 महिन्याचं असेल अथवा 4 महिन्याचं असेल, आम्हाला भिक्खूंना एकत्रित येऊन दर 15 4 किंवा 4 पेक्षा भिक्खू, उपसंपदित असलेले भिक्खू, त्यामध्ये
एखादे स्थवीर एखादे महास्थवीर असे भिक्खू एकत्र येऊन आम्हाला पातिमोक्ष करावे लागते, करावायचे असते. हा आमचा विनय धर्म आहे. कारण वर्षा ऋतू संपल्यानंतर प्रचार आणि प्रसाराचा आदेश देखील भगवंताने दिलेला आणि ती जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यावर तर ती अधिक आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला आदेश आहे. आणि मग आम्ही जे 9 महिने उर्वरित असणारे, कोणी 8 महिने कोणी 9 महिने जे आहे ते प्रचार आणि प्रसारासाठी सर्वत्र भ्रमण करीत असतो. त्या भ्रमण करण्याच्या कालावधीमध्ये आमचा 4 किंवा 4 पेक्षा अधिक भिक्खूंचा संघ एकत्रित येणे हे थोडेसे अडचणीचे ठरते आणि म्हणून या कालावधीमध्ये आम्हाला पातिमोक्षामध्ये स्वतःला विनय धर्मामध्ये रमवायचे असते आणि तो अधिकाधिक आपल्यामध्ये रुजवायचा असतो. ही एक संधी या अर्थाने या वर्षावास कालावधीमध्ये आम्हाला आमच्यासाठी भिक्खूंच्यासाठी ही प्रचंड संधी आहे आणि आम्ही त्या विनय धर्माचे अनुसरण करीत करीत आपला विनय धर्म विकसित करीत करीत हे आनंदित जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून तुमच्यासारख्या गृहस्थ आणि गृहिणींना सानिध्यात आल्यानंतर तथागतांची देशना सांगण्याचा प्रयत्न करतो, धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. हे झाले वर्षा ऋतूमध्ये आमच्यासाठी एकत्र राहून आपल्या विनय धर्माला विकसित करण्याचे अधिकाधिक लाभ मिळविण्याचे. तर तुम्हा गृहस्थ आणि गृहिणींच्या करिता हे माझ्या मनात वारंवार येतं आणि मी बऱ्याचदा बोलून दाखवतो. आपल्या समोर देखील अनेकदा याबद्दल मी बोललेलो आहे. आपण दीक्षित बौद्ध लोक या संस्कृतीला कुठेतरी खंडित करीत आहोत, काहीतरी चुकीचं यामध्ये आणत आहोत आणि हा मोठा दोष आहे. हा मोठा दोष आहे. आपण जी ही 2500 वर्षापेक्षा अधिक आयुष्य असलेली जी संस्कृती अविरतपणे आलेली आहे, या संस्कृतीमध्ये नव्याने काहीतरी आपलं ऍड करण्याचा अधिकार आपल्याला नाही. त्यामध्ये असलेलं जे काय आहे सोडून देण्याची गोष्टच नाही. पण असं होत आहे आपल्यामध्ये, दीक्षित बौद्ध लोकांच्या मध्ये हे होत आहे. गेल्या या 8-15 दिवसापासून सतत लोकांचा संपर्क आहे की माझा वर्षावास मला सोडायचा आहे, मी ग्रंथ वाचन घरी केलंय, ग्रंथ वाचनाचं खीरदान करायचंय, त्यासाठी भंतेजी तुम्ही परित्राण करा, पूजा वंदनेला या, मी ग्रंथ समापन करत आहे, मी वर्षावास समापन करत आहे. कोणी घरी करतायत तर कोणी बिहारात करत आहेत, कोणी सार्वजनिक ठिकाणी. अतिशय आणि अतिशय चुकीची गोष्ट आहे आणि ही फार खतरनाक गोष्ट आहे. संस्कृतीला वळविण्याचा हा प्रयत्न आम्ही दीक्षित बौद्धांनी केला आहे. ग्रंथ वाचन आता हे नव्यानेच सुरू झाले. उपवास, ग्रंथ वाचन फार फार चुकीचं आहे. पण तुम्हाला अशी बांधिलकी नाहीये की वर्षावासाच्या काळातच तुम्ही ग्रंथ वाचन केलं पाहिजे. 12 महिने तुम्ही वाचन करा ना. उलट बाबासाहेबांचा अनुयायी म्हटल्यानंतर तो सर्वात अधिक पुस्तक प्रिय असला. पण मग उर्वरित 9 महिन्यामध्ये तुम्ही त्या ग्रंथाकडे पाहत नसाल, त्या पुस्तकाकडे पाहत नसाल आणि या 3 महिन्यामध्ये हे एक प्रकारचं म्हणजे आपलं मनोरंजन करून घेत असाल तर आपण संस्कृतीमध्ये काहीतरी नवीन घुसवत आहोत. असे कुठेही नाही. ग्रंथवाचन करा, त्याबद्दल ग्रंथवाचन करण्यासंदर्भात प्रश्न नाही. पण मग तुम्ही 12ही महिने ते का करू नये? आता हे असं झालं की आपल्यावर एक प्रकारची ती छाप पडली, इतर संस्कृतीची छाप पडली. इतर संस्कृती नव्हे, मी माघारी घेतो, इतर परंपरेची छाप पडली. तसं हिंदू धर्मामध्ये श्रावण पाळण्याची परंपरा आहे, मुस्लिम धर्मामध्ये रोजा पाळण्याची परंपरा आहे, सिंधी लोकांच्या मध्ये चालीसा, जैन लोकांच्या मध्ये ते चालीसा पाळण्याची परंपरा आहे. आता हे दीक्षित बौद्ध लोक नव्याने सुरू करत आहेत वर्षावास पालन करण्याची. म्हणजे वर्षावास काही परंपरा आहे का? आणि हे अतिशय अतिशय चुकीचे आहे. वर्षावास ही संस्कृती आहे आणि त्याला आधार आहे. मी पूर्वीपासून ते सांगत आहे. त्यामुळे ग्रंथ वाचन करणे, वर्षावास करणे, उपवास करणे हे सर्व संस्कृतीसाठी आपण काहीतरी एक फार म्हणजे प्रचंड गुन्हा करत आहोत. हा मोठा दोष आहे. आता वर्षावासाचा तुम्हाला काय लाभ व्हावा, कसा व्हावा, तो तुम्ही कसा करून घ्यावा? वर्षावासाचा आता कित्येक लोक म्हणजे आता मी जरा तुम्हाला अवघड वाटत असेल दीक्षित बौद्ध हा शब्द वापरत असताना, पण हे सर्व याच लोकांच्या मध्ये दिसतंय
कलाटणी दिली जात आहे. बरं, याच्यामध्ये मनोरंजन आहे, स्वतःचे मनोरंजन आहे, इतरांचे मनोरंजन आहे, कोणाच्या चर्चेचा तो विषय ठरतो म्हणजे ते मनोरंजन आहे. कसं मी तुम्हाला लक्षात आणून देतो. अगदी बुद्ध विहाराच्या अवतीभोवती मी जिथे राहतो, मी माझंही उदाहरण सांगतो. बुद्ध विहाराच्या अवतीभोवती ज्या बुद्ध विहारामध्ये रोज देशना देणारे भिक्खू आहेत, त्या बुद्ध विहाराच्या आसपासच्या परिसरात राहणारे लोक सुद्धा स्त्रिया अधिकांश असणाऱ्या, काही काही पुरुषही आता त्या मार्गाने जात आहेत. मग हे काय करतात की त्या बुद्ध विहारात ते कधी जात नाही. रोजच्या नियमित असलेल्या उपक्रमामध्ये, पूजा वंदनेमध्ये ते जात नाहीत. विहारात जाऊन उपदेश ऐकत नाहीत आणि घरी ते ग्रंथ वाचतात, पुस्तक वाचतात आणि मग त्याचा ते समारोप करतात, खीरदान करतात, उपवास करतात आणि मग आपल्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मित्रांना, परिचितांना बोलावतात. त्यांना खीरदान, कोणी जेवण खाऊ घालतात आणि त्यांचा बहुमान केला जातो. मग कोणी त्यांना पुष्पगुच्छ देणार, कोणी त्यांना शॉल देणार, कोणी कपडे देणार, कोणी त्यांना हार टाकणार आणि मग त्यांचे गुणगान केले जातात. अरे, धम्म अनुसरण करण्यासाठी बुद्ध विहाराची निर्मिती केली, तुम्हाला घरामध्ये ती शक्य नाही. तसं असतं तर का बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तसा आदेश दिला असता. धर्मांतराच्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, तुमची जबाबदारी आता मोठी आहे, वाढली आहे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करा. तुम्ही आपापल्या वस्तीला, तुमच्या वाडीला, तुमच्या गावाला, नगराला, तालुक्याला, जिल्ह्याला, महानगराला शोभेल अशा प्रकारची विहारे तुम्ही निर्माण करा. का म्हणाले बाबासाहेब? बाबासाहेब म्हणाले की तुम्हाला आता ही जबाबदारी स्वीकारायची, विहारे निर्माण करा. आणि विहारे निर्माण केल्यानंतर निदान, बाबासाहेबांचा हा शब्द आहे, विहारे आपापल्या वस्तीला, नगराला, वाडीला, महानगराला, तालुक्याला, जिल्ह्याला शोभतील अशा प्रकारची विहारे निर्माण करा. आणि त्या विहारामध्ये तुम्ही शक्यतो, बाबासाहेब असं म्हणतात की त्या विहारामध्ये निदान सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तुम्ही एकत्र या. बुद्ध विहार आपण यासाठी निर्माण केलं आणि सार्वजनिक सुट्टीला तुम्ही एकत्र या म्हणजे तुम्हाला भगवंतांनी सांगितलेला अपरिहानीय धर्म अवलंब करता येईल. परिहानी 7 प्रकारे आपणाला आपली सार्वजनिक हानी टाळता येते. त्यानंतर भगवंतांनी व्यक्तिगत साठी सुद्धा उपदेश केला, तो आध्यात्मिक उपदेश. परंतु बुद्ध विहारे सार्वजनिक आहे आणि सार्वजनिक असलेल्या बुद्ध विहारामध्ये आम्हाला आमची सामूहिक हानी टाळता येईल, यासाठी बुद्ध विहारात आपण गेलं पाहिजे. पण हे उलट काम करणारे जे लोक आहेत, ज्यांनी संस्कृतीमध्ये दोष उत्पन्न करत आहेत, हे लोक या कालावधीमध्ये बुद्ध विहारामध्ये ते येणार नाहीत. दानशील भावना या मार्गाचा ते अवलंबही करणार नाही आणि घरी बसून ते एक पुस्तक वाचतील, त्याला ग्रंथ नाव देतील, उपाशी राहतील, अंगावर दागिने वापरणार नाहीत, टीव्ही पाहणार नाहीत, जमिनीवर झोपतील आणि मग असं म्हणतील की आम्ही वर्षावास केला, आता आम्हाला त्याचं समापन करायचं. स्वतःची फसवणूक आहे. हे असं करण्याने तुमच्यामुळे संस्कृतीला काही दोष लागणार. हे करणारे लोक फार फार म्हणजे अगदी धुळीच्या कणाप्रमाणे आहे. कारण 2006 वर्षापर्यंत अगणित लोकांनी ही संस्कृती ऍज इट इज आहे त्या स्थितीमध्ये अवलंब केलेली आहे. हे निर्विवाद आहे आणि हे सत्य आहे, हे पूर्ण सत्य आहे. त्यामुळे असे कोणी आले, एका अल्पसंख्येने कोणी आले आणि त्यामध्ये बदल घडू लागले तर संस्कृतीमध्ये बदल होणार नाही. पण तुम्हाला संस्कृतीच्या नावाखाली स्वतःचे मनोरंजन करता येईल आणि तुम्ही संस्कृतीच्या नावाखाली केलेले मनोरंजन हा तुमच्यातला दोष असेल. संस्कृतीचे त्यामुळे काही नुकसान होणार नाही, हा विचार लक्षात घेतला पाहिजे. संस्कृतीचे त्यामुळे काही नुकसान होणार नाही. मग तुम्ही गृहस्थ आणि गृहिणींनी पूर्वी देखील आपण ऐकलेलंच आहे. मुद्दाम मी हे सरते शेवटी सांगत नाही, कारण पुन्हा पुन्हा आपणाला ते आपल्या हातून होऊ नये आणि आपण ते करू नये तशा प्रकारची वृत्ती आपल्यामध्ये असू नये. या कालावधीमध्ये दानशील भावना हा आपल्या सर्वांचा, तुमचा, आमचा, भिक्खूंचा देखील आधार असला पाहिजे, जगण्याचा आधार असला पाहिजे. आपण सर्वांनी या भावनेने, या मार्गाने जगले पाहिजे. एक संधी आहे आपणाला. जसं आता हे 79 दिवस झाले
यामध्ये आम्ही बरेच जण भिक्खू बऱ्याचदा आपल्या समोर आलो. गेल्या 1.5 वर्षापासून जर आपण पाहिलं तर अनेकदा आलो. ही संधी मिळाली आहे एका जाग्यावर निवास असल्यामुळे. जेव्हा भ्रमण करतो त्यावेळेला, जसं आता आपण तांत्रिक या तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये, ऑनलाईनच्या बाबतीमध्ये विचार केला, बऱ्याचदा आपण आता वर्षाभात संपल्यानंतर आम्ही भ्रमण करायला जाऊ, प्रवासात. त्यावेळेला तुम्ही रविवारी शोधाल तरी मी मिळणार नाही, किंवा एखादा कोणताही दिवस तुम्ही सांगाल तर मी मिळणार आहे. कदाचित मी एखाद्या खेड्यामध्ये असेल आणि तिथे ऑनलाईन, तिथे जे आहे ते इंटरनेटचं कनेक्शन नसेल, तिथे कव्हरेज नसेल, त्यामुळे ती अडचण होईल. म्हणजे अशी अनेक कारणे असू शकतात की या कालावधीनंतर आम्ही भिक्खू सातत्याने तुम्हाला मिळणार नाही. वर्षा ऋतूमध्ये एकाच ठिकाणी आहोत म्हणून सातत्याने तुमच्या समोर आहोत, पण वर्षा ऋतू संपल्यानंतर मात्र आम्ही भ्रमण करणार आहोत आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला मिळणार. त्यामुळे या अर्थाने वर्षाभात हा कालावधी तुम्हाला सातत्याने धम्म धारण करण्याकरिता, धम्म आत्मसात करण्याकरिता, धम्म श्रवण करण्याकरिता, जाणून घेण्याकरिता, काही घेण्याकरिता सतत सातत्याने 90 दिवसाचा हा कालावधी, किंवा कोणी 4 महिन्याचा अधिष्ठान असेल तर तो संपूर्ण कालावधी, हा 3 ते 4 महिन्याचा कालावधी, त्यासाठी एक फार मोठी प्रचंड उपलब्धी आहे आपल्यासमोर, की या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्या आहेत त्यामधून आत्मसात करता येईल आणि अधिकाधिक आत्मसात. घरात बसून हे होणार नाही, घरात बसून हे होणार नाही, कुटुंबामध्ये राहून तुम्हाला हे होणार नाही, आणि तुम्ही तसा प्रयत्न देखील करता कामा नये. करत असाल तर स्वतःचे मनोरंजन करत असाल, स्वतःची फसवणूक करून घेत असाल, इतरांच्या मनोरंजनाचा विषय तुम्ही ठरत असाल. कोणी लोक मग बाहेर टिंगल करत असतात, काय आता बौद्ध धर्मातही उपवास करायला. आता मग कोणी आता मी सहज मिश्किलपणे एखाद्याने बोललो, किंवा आता तुम्ही म्हातारे झालात, आता तुम्हाला काय मागायचे बुद्ध देवाला, आता तुम्ही उपवास करत आहात. ठीक आहे, आता तुम्हाला वाटत होतं माझ्या लेकराला नोकरी, मी नवस केला, उपास केला, माझ्या मुलीचं लग्न व्हावं, नवस केला, उपास केला, हे अमुक झालं तमुक झालं, आता तुमचं राहिलं आयुष्यात काय नाही, पण त्याची वर्षावास करत आहे, वर्षावास होतं जमावत. अरे वर्षावास याची विडंबना होत आहे आपल्याद्वारे, हे फार चुकीचं आहे. आणि मग ही एक उपलब्धी म्हणून मी आपल्याला सांगत आहे की ही उपलब्धी आहे आपल्यासाठी. या दरम्यानच्या कालावधीमध्ये जेवढे काही धम्म मार्गासंबंधी, तुमच्या आचरणासंबंधी, विचारासंबंधी, व्यवहारासंबंधी, भगवंतांनी सांगितलेल्या सिद्धांतासंबंधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माच्या बाबतीमध्ये आपल्याला जे मार्ग सांगितले, त्या एकूणच सर्व गोष्टींसंबंधी, किंवा तुम्ही जो उपदेश ऐकत असता त्या उपदेश ऐकल्यासंबंधी जर काही एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात आली नसेल, किंवा ज्या गोष्टी लक्षात आल्या नसतील त्याबद्दल मनामध्ये काही प्रश्न निर्माण होत असतील, तर त्याची उकल करून घेण्याची ही संधी आहे. सातत्याने हे 3 ते 4 महिने भिक्खू एका निवासात निवास करत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला या कालावधीमध्ये भिक्खूंना दान करण्याची संधी आहे. दान म्हणजे केवळ पैसे नाही, दान म्हणजे केवळ उगीच सर्वांनी केलेल्या त्या सर्वच वस्तू नाही. म्हणजे तुम्हाला त्या कालावधीमध्ये जे जगण्यासाठी अनिवार्य आहे, जसं भोजन हे अनिवार्य आहे आणि ते जगण्याचा आधार, तर ते दान करण्याची तुम्हाला संधी आहे. 3 महिने सातत्याने भिक्खू जर तुमच्या सानिध्यात असतील तर 3 महिनेपर्यंत तुम्हाला भिक्खूंना अन्न, वस्त्र, निवारा आणि औषधोपचार अशा प्रकारचे हे दान करण्याची संधी आहे. मागच्या वेळीची एक उदाहरण सांगतो. आता आपण आपल्या घडलेल्या घटना एक्झाम्पल म्हणून, उदाहरण म्हणून पाहायला हरकत नाही. एक उदाहरण मी आपल्याला सांगतो की मागच्या वेळेला मला डॉक्टरांनी कोरोना पॉझिटिव्ह सांगितलं. तर कोरोना पॉझिटिव्ह सांगितल्याच्या नंतर 14 दिवस मला आयसोलेट करून ठेवण्यात आलं. त्या कालावधीमध्ये आयसोलेट होऊन ज्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या निगराणीमध्ये मी होतो त्यावेळेला संपर्कही बंद होते आणि कोणाची भेट नव्हती, संवाद नव्हते. परत आल्यानंतर काही जणांनी भेटण्याचा प्रयत्न केला, एक मिश्किलपणे, पण सत्य गोष्ट मी तुम्हाला लक्षात आणून देते की कुठे कुणी दरी निर्माण होत आहे, म्हणजे काय चुकत आहे मी आपल्याला लक्षात आणून देते. काय करायला हवं आपण, आणि संधी असून जर आपण हे काही करत नाही तर मग जे करत आहोत ते व्यर्थ आहे.
मी माझ्या एकट्यासाठी व्यक्तिगत म्हणून सांगत नाही, ही जी 2500 वर्ष आधीची संस्कृती चालत आलेली आहे ती अशा प्रकारेच चालत आलेली आहे. तुम्हीच दायक आहात. आणि मग मी जेव्हा माझं तो कालावधी संपला आणि मी बिहारात परत आलो, त्यावेळेला आहेत काही जण आपल्यामध्ये, आपण जसं नावाने जरी उल्लेख केला तरी अशोक भाऊ आहेत, उमेश पठारे आहेत, आमचे डॉक्टर PC पडगणे साहेब आहेत मुंबईचे, ऍडव्होकेट चौरे साहेब आहेत, अनेक जण, म्हणजे त्यांचा उल्लेख मी मुद्दाम करणार नाही किंवा हा देखील करायला नको होता, परंतु त्या कालावधीमध्ये औषधासाठी म्हणून दूर अंतरावरून देखील त्यांनी जे आहे ते दान रूपाने जे आहे ते सहकार्य केले. पण मग विहारात परत आल्यानंतर अनेक जण भेटायला येत होते आणि त्या सर्वांनी मग त्या संदर्भात चौकशा केल्यानंतर मग सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न तर निर्माण होणं स्वाभाविक आहे. आणि कोरोनाच्या बाबतीमध्ये त्यावेळेला एक मोठी भीती निर्माण झाली होती. एकदा का हॉस्पिटलला गेला की तो 2-4 लाखाच्या पलीकडे बाहेर येऊ शकत नव्हता, म्हणजे अशी एक भीती निर्माण झालेली होती. बऱ्याच जणांनी भीतीपोटी त्याची विचारणा देखील केली नाही की बनतेजी हॉस्पिटलचा खर्च कसा झाला, आमच्याकडे काही उत्पन्नाचा सोर्स नाही, तुम्ही तो करावा असा मी आग्रह करण्यासाठी हे सांगत नाही, परंतु मी तुम्हाला एक लक्षात आणून देत आहे की चुकताय कुठे, नेमकं करायला काय हवं आणि करतो काय. आणि मग जवळजवळ कोणीच अशी विचारणा केली नाही की बुवा म्हणजे काय खर्च लागला, कसा खर्च केला, मग हॉस्पिटलचे बिल कसे झाले, औषध पाणी आता काही आहे का वगैरे या संदर्भात. म्हणजे ती एक संधी आहे तुम्हाला. आपली ही जी बौद्ध संस्कृती आहे या रथाचे आपण 4 चाक आहोत. तुम्ही ग्रहस्थ, गृहिणी, आम्ही भिक्खू आणि भिक्खून. आपणाला एकमेकांना सावारायचं आहे, एकमेकांना आपणाला सर्वांना एकमेकांना आधार द्यायचा आहे. एक चाक जर मोडलं झालं, एक चाक जर अपाहिज होत असेल तर दुसऱ्या 3 चाकांनी मिळून त्याला जे आहे ते आधार द्यायचा आहे. आणि याप्रमाणे आपण सर्व एकमेकांचे आधार आहोत. ज्याची जी क्षमता आहे त्याने तो आधार द्यायला हवा, ज्याची जी क्षमता आहे त्याने तो आधार द्यायला हवा. याप्रमाणे हा जो धम्मरथ आहे आपल्याला सुरळीतपणे जो आहे तो अस्तित्वात ठेवायचा आहे. या हेतूने मी ते म्हणत नाही, दानाची अपेक्षा म्हणून नाही किंवा दानाची मागणी देखील मी करत नाही. आणि हा आमच्यामध्ये दोष आहे. आम्ही जर तुम्हाला दान मागितले तर हा आमच्यामध्ये असणारा दोष आहे. त्यामुळे ती अपेक्षाही नाही, परंतु एक उणीव, मी सुरुवातीला जसं म्हणालो की जी पोकळी निर्माण झाली आहे संस्कृतीमध्ये, ज्या उणीवा आपण निर्माण करीत आहोत त्या कशा दूर करता येतील यासंबंधी मी आपल्याशी चर्चा करत आहे. आणि मग असं झालं की त्यानंतर मी आपल्याला उदाहरणे सांगत होतो की भिक्खू एका निवासात असताना दान, शील आणि भावना. शील म्हणजे तुम्हाला प्रत्येक आठवड्याला आर्य श्रावकांनी दिलेले अष्टशील उपवास धारण करण्याची संधी आहे. मी पूर्वी आधी म्हटल्याप्रमाणे वर्षावास संपल्यानंतर, हा कालावधी संपल्यानंतर भिक्खू भ्रमण करण्याकरिता जातात. शोधूनही तुम्हाला भिक्खू मिळत नाहीत अष्टशील उपवास धारण करण्याकरिता. भिक्खूंच्या द्वारे या कालावधीत तुम्हाला अष्टशील उपवास धारण करता येतं. महिन्यातले 4 दिवस, अष्टमी, अमावस्या आणि पौर्णिमा. आणि हे 4ही दिवस कटाक्षाने तुम्हाला कुटुंबामध्ये राहून सुद्धा परिपूर्ण जगता येतात. पण तुम्ही जर महिना, 2 महिने, 4 महिने, 3 महिने, 15 दिवस, 8 दिवस, 10 दिवस असे म्हणत असाल तर कुटुंबातील अन्य सदस्यांना त्याचा त्रास होतो, अडचणी निर्माण होतात. आणि दुसऱ्यांना अडचण निर्माण करून तुम्हाला, म्हणजे कोण्याही व्यक्तीला, स्त्री असेल किंवा पुरुष असेल, इतरांना अडचणी निर्माण करून स्वतःला संतुष्टी कधी मिळत नसते, कधीच मिळत नाही. इतरांच्या समस्या, इतरांच्यासाठी अडचणी निर्माण करून मी सुखाने जगेल असा प्रयत्न कोणीही करू नये. हा बौद्ध संस्कृतीचा भाग होऊ शकत नाही, हा बौद्ध आचरणाचा भाग होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्हाला एक उपलब्धी, एक संधी ठरलेली आहे की या 3 ते 4 महिन्याच्या कालावधीत अधिकाधिक तुम्हाला अष्टशील, तुम्हाला जे आहे ते शील मार्ग जे आहे ते परिपूर्ण करता येईल. दान, शील, भावना यापैकी हे अष्टशील कसे सामान्यपणे आपल्याला समजून घ्यावायचे असतील तर मी आपल्याला लक्षात आणून देतो की आता वर्तमान काळामध्ये आपण पाहतो शाळा कॉलेजमध्ये असलेले जे विद्यार्थी आहेत यांच्यासाठी एक परीक्षा असते, वार्षिक परीक्षा. त्याआधी एक परीक्षा असते ती 6 महिने, त्याआधी असते तिमाही, त्याआधी असते मंथली, महिनेवारी आणि आठवड्याची.
म्हणजे अशा टेस्ट असतात, युनिट टेस्ट असतात, मंथली टेस्ट असतात, क्वार्टरली असतात, हाफ इयरली एक्झाम असतात आणि इयरली. आता ह्या आठवड्याची टेस्ट ज्या घेतल्या जातात, अलीकडे ट्युशन मध्ये घेतात, शाळेमध्ये देखील घेतात, घटक चाचणी आपण त्याला म्हणत होतो, महिन्याभराची असते ती. कशासाठी? एका आठवड्याला जी टेस्ट घेतात विद्यार्थ्यांची, की बघ या लास्ट वीक मध्ये, या मागच्या आठवड्यामध्ये या विद्यार्थ्याने या विषयामध्ये किती प्रोग्रेस केला, त्याच्यामध्ये काही उणीव आहे का, त्याला शोधण्यासाठी, त्याची उणीव शोधण्यासाठी, त्याचा प्रोग्रेस जो आहे तो अॅक्युअर करण्यासाठी त्या टेस्ट घेतल्या जातात. 15 दिवसाच्या, 3 महिन्याच्या, 6 महिन्याच्या. आणि वार्षिक परीक्षेमध्ये मग वर्षभरात जेवढ्या काही त्या म्हणजे युनिट टेस्ट असतील, क्वार्टरली असतील, मंथली असतील, क्वार्टरली, हाफ इयरली असतील, त्या सगळ्या एक्झाम्सचे मार्क्स एकत्रित केले जातात आणि अॅन्युअल एक्झाम मध्ये, वार्षिक परीक्षेमध्ये त्याचा रिझल्ट तयार केला जातो. तेव्हा मग त्याला मेरिट मिळतं, तो पास होतो, तो फेल होतो, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास वगैरे वगैरे. अगदी हे आपण सर्वजण याचा अवलंब करीत आहोत. आणि याप्रमाणे आता या उदाहरणाला जर आपण पाहिलं तर आपल्या स्वतःला स्वतःचे परीक्षण करायचे आहे. त्यासाठी तुम्ही जे पंचशील पालन करीत असता, हे पंचशील अबाधित राहावे, हे पंचशील अखंड राहावे, यामध्ये खंड पडू नये आणि कोणतीही बाधा उत्पन्न होऊ नये, यासाठी म्हणून दर आठवड्याला तुम्हाला तुमच्या शीलाचे परीक्षण करण्यासाठी, दर आठवड्याला शीलाचे परीक्षण करण्यासाठी हे अष्टशील उपवास तुम्ही ग्रस्त लोकांनी, गृहिणींनी धारण केले पाहिजे. जीवनभर, फक्त या 3 महिन्यात नाही, आयुष्यभर पर्यंत कोणतेही वय असू द्या, 18 वर्ष वयाच्या वरचे वय, प्रत्येकाने, पुरुष स्त्री यांनी ते आर्य अष्टशील उपवास दर आठवड्याला धारण केले पाहिजे. दर आठवड्याला ते उपवास तुम्ही ग्रहण केले पाहिजे. आणि उपवास म्हणजे अष्टशिलांनी परिपूर्ण होते. आपल्या या उपक्रमामध्ये यावरती सांगोपांग आपण चर्चा केला. अष्टशिलाने उपवास परिपूर्ण होते आणि उपवास परिपूर्ण होण्याने ते दैनंदिन शिला आहे त्याचे तुम्हाला स्वतःला परीक्षण करता येते, त्याचे तुम्हाला स्वतःला परीक्षण करता येते. उघडपणे आम्ही एकमेकांवर टीका करतो, अहो तो दुराचारी आहे, तो शीलवान नाही, अहो तो शीलवान आहे, तो सदाचारी आहे. तुम्ही आम्ही म्हणणारे कोण आहोत? जो स्वतः आत्मसात करतो, जो स्वतः त्या संबंधी आचरण करतो, तो खरा त्याचा अधिकारी. आणि जो अधिकारी आहे तो कधी स्वतःहून बोलून दाखवत नाही की मी शीलवान आहे, त्याने ते बोलून दाखवू नये. मी शील पालन करतो, मी शीलवान आहे असे म्हणण्याचा म्हणजे हेतू सुद्धा नाही आणि त्याची आवश्यकताही नाही, कारण त्याचे शील त्याच्या आचरणातून, त्याच्या विचारातून, व्यवहारातून प्रतीत होतात आणि अनेक लोक त्याचा गौरव करतात. शील हे स्वतःसाठी आपल्याला परिपूर्ण करायचे आणि स्वतःला स्वतःचे परीक्षण करता यावे यासाठी म्हणून हे अष्टशील उपवास दर आठवड्याला तुम्हाला कुटुंबामध्ये राहून देखील ते पालन करता येते. आठवड्यातला एक दिवस जर तुम्ही हे करत असाल तर कुटुंबातील इतर सदस्यांना त्यांचा कोणताच त्रास होणार नाही, काही अडचण निर्माण होणार नाही आणि ते तुम्हाला सहन करतील. त्या अर्थाने तुम्ही संतुष्ट व्हाल, तुमच्या संतुष्टीची पडछाया कुटुंबातील अन्य सदस्यांवर पडेल आणि ते अन्यजण प्रेरित होतील आणि अनेक जण जे वयस्क वयामध्ये मॅच्युरिटीमध्ये आलेले 18 वर्षाच्या वरच्या वयात असणारे सर्वच्या सर्वजण उपवास कराल. एक दिवस तर असा येऊ शकेल की पूर्णच्या पूर्ण कुटुंबामध्ये अष्टशील उपवास धारण करणारे लोक आहेत. ही बौद्ध संस्कृती आहे. या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक विचार केला पाहिजे. हे एका 2 आठवड्यामध्ये आपल्याला हे सांगता येणार नाही, पण मी प्रयत्न करणार आहे. आज आपल्याला जे सांगितले त्यापुढे येणाऱ्या रविवारी देखील आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्वी मी म्हटल्याप्रमाणे 15 मिनिटाची वेळ आपल्याकडे आहे. यानंतर जर या वर्षवासाच्या कालावधीमध्ये जे काही आपण भिक्खूंच्या द्वारे देशना रूपाने ऐकलेले आहे त्या संदर्भामध्ये आपल्याला जर काही प्रश्न निर्माण झाले असतील तर अगदी फार ठळक म्हणजे अर्थपूर्ण महत्वपूर्ण असलेले प्रश्नच असतील तर तुम्ही ती विचारणा करा. आपण हे जे काही जाणून घेत आहोत हे निश्चितच विश्वातील तमाम मानवमात्रांच्या करिता कल्याणकारक आहे, हितकारक आहे. या संस्कृतीचे अनुसरण करून आपण बुद्धाला, धम्माला आणि संघाला आपली जी कृतज्ञता अर्पण करीत आहोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली जी कृतज्ञता अर्पण करीत आहोत, ही आपल्या जीवनातील एक प्रकारे धन्यता होय.
आणि या अनुसरणाच्या पुण्यबलाने, पुण्यप्रतापाने, बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने, आपापल्या कुशल आचरण विचार व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थितांना, विश्वातील तमाम मानवमात्रांना, सर्व प्रकारच्या सत्वरूपांना सदैव सदैव सुख समाधान शांती लाभो, निरोगी दीर्घायु लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल. हॅलो. खूप खूप धन्यवाद भंतेजी. सब्बित्तियो विवज्जन्तु सब्बरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुः भव. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते. हॅलो. खूप खूप धन्यवाद भंतेजी. आपण ताई, आपण मंगल कामना घ्याल. तत्पूर्वी मी थोडस 2 मिनिट बोलते. ते प्रश्न खूप खूप धन्यवाद भंतेजी. प्रश्न जर कोणा खूप खूप धन्यवाद भंतेजी. आपण आम्हाला बुद्ध दर्शन शास्त्राअंतर्गत वर्षवास या विषयावर अनमोल मार्गदर्शन करून बोधामृत दिले, त्याबद्दल मी आपले सर्वांच्या वतीने आपले धन्यवाद व्यक्त करते. आपण बुद्धविहार समन्वय समितीच्या विनंतीस मान देऊन आपण आम्हाला अनेक दिवसापासून बुद्ध दर्शन शास्त्र या अवघड विषयावर सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करीत आहात. आपली प्रकृती कधी कधी बरी नसताना सुद्धा आपण आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. आपण मार्गदर्शन करीत आहात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करते. ज्यांनी ह्या व्याख्यानमाला आपला अमूल्य वेळ देऊन धम्मश्रवण केलेला आहे त्या सर्वांचे मी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आभार व्यक्त करते. तसेच चिरंजीव हर्षवर्धन चे सुद्धा मी आभार व्यक्त करते. मंगल कामना घेणाऱ्या शैलाताई पाठारे यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते. तसेच ज्यांच्या घरी तसेच प्रकृती बरी नसताना सुद्धा पाठारे सर जॉईन झाले त्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करते. ज्यांच्या घरी मृत्यू झाला असेल त्यांच्या कुटुंबाप्रती मंगल कामना. ज्यांच्या घरी कोणी आजारी असेल त्यांच्या प्रती मंगल कामना. स्वतःप्रती मंगल कामना, इतरांच्या प्रती मंगल कामना, मित्रांविषयी मंगल कामना, शत्रूंविषयी मंगल कामना, पृथ्वीच्या पाठीवर असलेल्या सर्वांविषयी मंगल कामना करूया. यासाठी मी शैलाताई पाठारे यांना विनंती करतो की त्यांनी सर्वांच्या वतीने मंगल कामना व धम्मपालन गाथा घ्यावी. शैलाताई पाठारे. धन्यवाद ताई. सर्वप्रथम मी 2 हात जोडून पंचांग प्रणाम करून वंदनीय भिक्खूंना पंचांग प्रणाम करते. उपस्थित सर्व उपासक उपासिकांना सविनय जय भीम, नमो बुद्धाय. कृपया सर्वांनी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो.
दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल होय रे। जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो। 10 दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी होय रे। निर्भय हो निर्बैर बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो। फिर से जागे धम्म जगत में, फिर से होवे जन कल्याण। जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण। राग द्वेष मोह दूर हो जावे, जागे शील समाधि ज्ञान। जन जन के दुखड़े मिट जावे, फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान। जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी। जागे बुद्ध सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी। सबका मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो। सब पापस्य करणं कुशलस्य उपसंपदा, सच्चित्त परियोदपनम् एतं बुद्धान शासनम्। धम्मं चरे सुचरितं, नतं दुच्चरितं चरे। धम्मचारी सुखं सेति, अस्मिन् लोके परं च। न तावता धम्मधरो, यावता बहुभासति। यो चम्पम्पि श्रुत्वान् धम्मं कायेन पश्यति, सवे धम्मधरो होति। यो धम्मं नपमज्जति, नत्थि मे शरणं अय्यं। बुद्धो मे शरणं वरम्, एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं वरम्। एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम्। नत्थि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं वरम्।
च वज्रेण होतु मे जय मंगलम। नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संघं पूजयामि। धन्यवाद। काही सूचना असतील पठारे सर देते। तनुजाताई काही सूचना असतील तर देते। आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नाशिकला जे राष्ट्रीय अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या कामामध्ये सरस्वती सर आणि पाठारे सर अत्यंत व्यस्त आहेत। त्याही परिस्थितीमध्ये आपली व्याख्यानमाला सुरळीत चालू आहे आणि या धावपळीच्या वातावरणामध्ये पाठारे सरांची प्रकृती बरी नसताना सुद्धा त्यांनी ह्या व्याख्यानमालेमध्ये आज जॉईन झाले। त्यांचे अभिनंदन करते आणि व्याख्यानमालेला नाशिकच्या अधिवेशनाला जास्तीत जास्त लोकांनी यावे आणि हे रजिस्ट्रेशन जे आहे ते निशुल्क आहे, सर्वांनी ते करावे। आणि हा कार्यक्रम बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक अशोकभाऊ सरस्वती बोधी यांच्या परवानगीने हा इथेच संपला असे मी जाहीर करते। सर्वांचे मैत्रीपूर्ण जय भीम करते। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम।